नमस्कार मंडळी. 47,41,000 शेतकऱ्यांची वीज बिले माफ करणारे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या काही घोषणा केलेल्या आहेत. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,245 कोटी 76 लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली. नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली. खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1,021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जारी करून सवलती लागू करण्यात आल्या होत्या. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ही पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 52,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान त्यांच्या खात्यात जमा केलेले आहे. ₹1 पीक विमा योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,440 कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 2,694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 5,990 कोटी रुपयाचे अदा केलेले आहेत. उर्वरितही वाटप करणे सुरू आहे. गाव तिथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वात गोदामाची दुरुस्तीसाठी अनुदान देण्यात आहे. कापूस, सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी कृती आराखडा 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे. आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी 1,000 कोटी रुपयाचा फिरता निधी चालवता येणार आहे. खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023-24 मध्ये 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851 कोटी रुपये 66 लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. कांदा आणि कापसाचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 2,000 कोटी रुपयाचा फिरता निधी चालवण्यात येणार. नोंदणीकृत 2,53,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये सबसिडी देण्यात आलेली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता 5 रुपये प्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै 2024 पासून पुढेही चालू ठेवण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभाग, दुग्ध व्यवसाय, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन व क्षेत्रात नव उद्योग निर्माण करण्याकरिता नवीन दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शेळी, मेंढी पालन व कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी 2 नवीन प्रकल्प अस्तित्वात येणार आहे. मत्स्य बाजार स्थापनेसाठी मासळी विक्री सुविधांसाठी 50 कोटी रुपयाचा निधी आजच्या या अर्थसंकल्पात मांडण्यात आलेला आहे. यासाठी होत्या शेतकऱ्यांच्या योजनेची माहिती या योजनेत मोठा गाजावाजा करण्यात आलेला आहे. मात्र घोषणेची अंमलबजावणी नुसती कागदावरच आतापर्यंत, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीही होईल आणि शेतकऱ्यांना खरंच त्यांचं अनुदान आणि विधानसभेमध्ये मोठमोठ्या घोषणा करायच्या. मात्र शेतकरी पावसात भिजतोय, वला होतोय, मात्र त्याच्यापर्यंत या योजना माहिती आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.